नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण माती, पंख आणि आकाश या ज्ञानेश्वर मुळ्यांच्या आत्मकथनावरती चर्चा करत होतो. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण माती आणि पंख या दोन भागांवरती चर्चा केली. म्हणजे हे आत्मकथन तीन भागात असं विखुरलेलं आहे आणि त्यातलं माती आणि पंख हा भाग आपण पाहिला. आता आपण जो तिसरा भाग आहे आकाश, म्हणजे लेखकाच्या पंखात बळ आलं आणि तो पास झाला UPSCची परीक्षा आणि त्याची निवड परदेशात झाली आणि तो भुरकन असा एखादा पक्षी उडून जावा तसा आपलं गाव, आपला जिल्हा, आपला देश सोडून परदेशवारीसाठी गेला. तर हे जे आकाश मिळालं त्याला अथांग विहारण्यासाठी, त्याबद्दलचा जो भाग आहे तो इथे आपण पाहूया. आणि आता आकाश जे मिळालं म्हणजे त्याला एक संधी मिळाली काम करायची, एक पद मिळालं. IFS विदेश सेवा, भारतीय फॉरेन सर्व्हिसेस जे आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे भारतीय विदेश सेवा, त्यामध्ये त्याची नियुक्ती झाली आणि त्यातनं त्याची पहिली नेमणूक ही जपानला टोक्यो, म्हणजे ज्याला आपण टोकियो म्हणतो, त्या टोकियो शहरामध्ये तो पोहोचतोय. असे जे अनुभव आहेत आता जपान, आणि मग आपण जो प्रदेश पाहतो, तिथले लोक पाहतो, तिथली संस्कृती, तिथला समाज, तिथली आर्थिक व्यवस्था, तिथली शैक्षणिक व्यवस्था, सगळ्या गोष्टी ज्या आपण एखाद्या स्थलांतर करून दुसऱ्या गावात गेल्यानंतर पाहतो, तसं लेखक या टोकियोचा अनुभव घेतो. तर लेखक जपानमध्ये पोहोचलेला आहे, टोकियोला. एप्रिल म्हणजे जपानमध्ये साकुराचे दिवस. थंडीचं साम्राज्य संपून हळूहळू वातावरणात ऊब यायला लागते आणि जे आता एम्बसी म्हणजे राजभवन, जे ज्ञानेश्वर मुळे आता तिथे गेले ते भारताचे राजदूत म्हणून त्यांची तिथं नेमणूक आहे. तर त्या एम्बसीच्या त्या ऑफिसच्या बाहेर नजर टाकली तर टोकियो आणि मध्यवर्ती टोकियो आपण आहोत यावर विश्वास बसू नये इतकी शांत. ती जी त्यांची कार्यालये आहेत ते त्या टोकियो शहराच्या मध्यभागी असतं आणि निरव एक प्रकारची शांतता होती. साकुरा थोडा लवकरच फुलला होता. सगळ्या जपानभर घरात एखादं बाळ जन्माला यायच्या आधी जशी उत्सुकता असते, तशी साकुरा कधी फुलणार याबद्दल उत्सुकता असते. भारतात जसा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये केरळला स्पर्श करून पुढं उत्तरेकडे येतो, तशी साकुराची फुलं पहिल्यांदा दक्षिण जपानच्या नागासाकी शहरात फुलायला सुरुवात होते आणि मग ते हळूहळू उत्तरेकडे ते झाडं जिथं असतील तिथं ते पुन्हा बहरायला सुरुवात होते. एप्रिल महिन्यात साकुरा या शब्दा इतका बाकी कुठल्या शब्दाचा वापर जपानमध्ये होत नाही. 21 एप्रिल 1988, बघा लेखक नोंद करतोय तारखेची सुद्धा. तो आता जपानमध्ये ऑफिसमध्ये बसलेला आहे. टोकियोतली भारतीय एम्बेसी अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे. म्हणजे ते जे राजदूत भवन आहे, एम्बेसी, ते अत्यंत सुंदर अशा ठिकाणी टोकियोमध्ये आहे. म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी रचना त्या एम्बेसीची आहे. जपानी बोन्साय मधला संयम इथल्या स्थापत्यात आहे. एम्बेसी आणि खंदक यात एक छोटा रस्ता आणि बाग आहे. एक किल्ल्यासारखी रचना केलेली आहे आणि निसर्ग तर तिथं भरभरून असा पसरलेला आहे. एकदम शांत निसर्गरम्य वातावरणात ते एम्बेसी, त्यांचं कार्यालय तिथं उभं आहे टोकियोमध्ये. आणि मग ते ऑफिसमध्ये बसल्यानंतर ते खिडकीचं दार उघडलं तर खिडकीतनं बाहेर
ते साकुराचं झाड दिसतं बहरलेलं. साकुराचा बहर आणि भारत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जवळ एकाच वेगात संपला. जपानमध्ये वसंताची सुरुवात साकुरा बहरण्याने होते. म्हणजे आपल्याकडे पण वसंत ऋतूत झाडांना म्हणजे त्याच्या अगोदर पानगळ होते आणि नंतर वसंत ऋतूमध्ये झाडांना पानं वगैरे येतात, सगळे हिरवागार निसर्ग दिसायला लागतो. तसं जपानमध्ये वसंत ऋतूचं आगमन हे साकुराच्या बहरण्याने होतंय. भारतात यावेळी आंब्यांना मोहर येत असतो. म्हणजे आपल्याकडे आंब्यांना मोहर आलेला असतो आणि तिकडे मात्र त्या साकुराला बहर येतो. जपानी कवी मानवी जीवनाचं क्षणभंग सांगण्यासाठी साकुराच्या फुलांची उपमा देतात. सर तेवढ्यात टेलिफोनची घंटी वाजते आणि मग कोणीतरी ग्रहस्थ त्यांच्याशी बोलू इच्छितात. सर तो फक्त नाव सांगतोय, बाकी तुमच्याशी बोलायचं म्हणतोय, तुम्ही मीटिंगमध्ये आहात म्हणून सांगू का? म्हणजे त्यांचा PA येऊन त्यांना भेटतो आणि सांगतो, कोणीतरी नागोयाहून कोजी हयाशी नावाचा ग्रहस्थ तुमच्याशी बोलू इच्छितो. मग लेखक म्हणतो की बोलू दे, त्यांना जोडून दे फोन. आणि मग त्यांच्याशी त्याचं बोलणं होतं. मोशी मोशी म्हणजे जपानी भाषेत त्याला हॅलो म्हणतात. आपण फोन उचलला की काय म्हणतो, हॅलो किंवा नमस्कार वगैरे. तसं जपानी माणूस फोन उचलला की मोशी असं म्हणतो. मोशी मोशी, माझं नाव हयाशी कोजी, मी नागोया शेजारच्या एका गावातनं बोलतोय. आपल्याशी बोलायची संधी मिळते याचा खूप आनंद वाटतोय. हाजिमे मास्ते, तुम्हाला भेटून आनंद वाटला. आता इथे भाषाशैली महत्त्वाची आहे. आता लेखक ज्या ठिकाणी राहायला गेलाय त्या ठिकाणी त्याला जो भाषिक अनुभव येतोय तोही तो इथे टिपताना दिसतो आणि नकळत आपल्यालाही काही जपानी शब्द त्यामुळे आता परिचित होताना दिसतात. म्हणजे हॅलो म्हणायचे तिथे काय म्हणतात, मोशी मोशी मोशी. फक्त जपानी भाषेत बोलणाऱ्या या ग्रहस्थाच्या आवाजावरून बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हा ग्रहस्थ 60च्या पुढचा असावा, इंग्रजीचं ज्ञान त्याचं शून्य असावं आणि बोलताना तो एक प्रकारे आदरानं बोलत होता, नम्रतेने बोलत होता. हाजिमे मास्ते, मी आपली काय मदत करू शकतो. जपानी भाषेतला जितका नम्रपणा जिभेवर आणता येईल तितका आणून मी विचारलं. म्हणजे तो जसा म्हणतोय हाजिमे मास्ते म्हणजे तुम्हाला भेटून आनंद वाटला, तसं लेखकही त्याला हाजिमे मास्ते म्हणतो. म्हणजे तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला आणि बोला मी तुमच्यासाठी काय करू शकतो. आणि मग तो ग्रहस्थ बोलायला लागतो, मला आपली भेट घ्यायची आहे. माझं वय 79 वर्षाचं आहे. मी आता थकलोय. केव्हा मरेन हे सांगता येत नाही. त्यापूर्वी एकदा आपली भेट होणं आवश्यक आहे. केव्हा भेटू शकतो आपण, नाही म्हणू नका. त्या म्हाताऱ्याच्या ज आवाजातली जी आजिजी आहे ती लेखकांनी ओळखली. पण असं कुठलं काम आहे की ज्या कामासाठी तुम्ही मला भेटू इच्छिताय ते तरी सांगा. आपल्याला कसली तयारी वगैरे करायची आवश्यकता नाही. पहिल्या भेटीत मी फक्त माझी कथा सांगेन. तुम्ही फक्त ऐकून घेतलं तरी माझ्यावर उपकार होतील. मला फक्त माझ्या जीवावरचं ओझं हलकं करायचं आहे. एम्बेसीत तुम्हीच फक्त मदत कराल असं वाटतं. नाही म्हणू नका. मग मी केव्हा येऊ ते सांगा. आता तो लेखक आता अडचणीत आला तरी लेखकांनी न कळत त्याला सांगितलं सोमवारी 11 वाजता या. आणि मग ती व्यक्ती जी आहे ती त्यांना काही हरकत नाही भेटायला येतो म्हणून सांगते.
आता काय झालं, फोन त्यांचा झाला, भेटायचा तारीखही म्हणजे वार निश्चित झाला. मला फक्त माझ्या जीवावरचं ओझं हलकं करायचं आहे, हा जो त्या म्हाताऱ्याने शब्द टाकला होता, का त्यानं लेखक गोंधळून जातो, बेचैन होतो. आणि मग म्हणजे त्याचाच विचार कर, हा असं का म्हणत असेल की मला माझ्या जीवावरचं ओझं कमी करायचं आहे. आणि मग सोमवार आला. सोमवारी सकाळी जे काही बाकीच्या अपॉइंटमेंट मीटिंग होत्या त्या लेखकाने सगळ्या रद्द करून टाकल्या. आज त्या व्यक्तीला फक्त त्या गृहस्थाला, वयस्कर गृहस्थाला भेटायचं होतं. लेखक लिहितो, त्या दिवशी मी क्लबमध्ये सुद्धा गेलो नाही. आणि मग रिसेप्शनिस्ट, पी सगळ्यांना पण सांगितलं. ते एक म्हातारे गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक स्त्री, म्हणजे म्हातारे 11 वाजता येणार आहेत, त्यांना कुणीही अडवायचं नाही. कुठून आला, का आला तेवढंच विचारा, बाकी काय काम आहे वगैरे, अपॉइंटमेंट असल्या गोष्टी विचारून त्यांना अडवायचं नाही, असं बजावून ठेवलं. आणि त्यांची वाट पाहत ते बसले. एवढ्यात मुख्य दरवाजामधून हालचाल जाणवली. एक जपानी जोडपं एम्बेसीत प्रवेश करीत होतं. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्या नेमकं कुणीकडे जावं त्यांना समजत नव्हतं. ते भांबावल्यासारखे दिसत होते. उसण्या अवसानानं ते रिसेप्शनच्या दिशेने चालू लागले. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर मी त्यांना ओळखलं होतं. हेच ते जोडपं असावं जे मला भेटायला आले. इंटरकॉमवर रिसेप्शनिस्टला त्यांनी कॉन्टॅक्ट करून सूचना दिल्या त्यांना आत पाठवण्याविषयी वगैरे. आणि मग पीए त्यांना घेऊन यायला गेला. एम्बेसीतील भारतीय आणि जपानी तेवढ्याच कौतुकानं औत्सुक्यानं त्यांच्याकडे पाहत होते. आणि मी स्वतः हे लोक काय सांगणार, बोलणार याविषयी आडाके बांधून खुर्चीत बसून होतो. म्हणजे आता हे जपानी जोडपं होतं, पण ते भारतीय एम्बेसीत आलं होतं. सगळेजण कौतुकानं पाहत होते, पण लेखक मात्र ही काय बोलणार आहेत यात बुचकळून पडल्यासारखं बसला होता. श्री आणि श्रीमती हायाशींनी माझ्या खोलीत प्रवेश केला. ओजामा इताशिमास्ते, कामात व्यत्यय आणतोय बरं का, असं म्हणत त्यांनी माफी मागतच जणू प्रवेश केला. आपण पण लक्षात घ्या, ज्यावेळेला एखाद्याला भेटायसाठी वेळ मागतो किंवा फोन करतो अचानक, त्यावेळेला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा की तुमच्या कामात मी व्यत्यय तर आणत नाही ना, किंवा तुम्ही कामात आहात का, मी नंतर फोन करतो, असं बोलणं ही नम्रता आहे, ही विनयशीलता. तर हेही महत्वाचं आहे. ते पहिल्यांदा आल्याला ती जोडपं म्हणजे तो माणूस म्हणतो की तो गृहस्थ तुमच्या कामात व्यत्यय आणतोय बरं का, मी माफ करा. व्यत्यय कसला, बसा. लेखकही आदरानं त्यांच्याशी बोलतो की कसला व्यत्यय, काही नाही. आणि मग ते जोडपं खुर्चीत जरासं अवघडल्यासारखं बसलं. जुन्या पिढीतील जसा पेहराव असतो तसा त्यांचा पेहराव होता. म्हणजे जपानी पद्धतीनं जसं पेहराव केला जातात तशा पद्धतीनं त्यांचा पेहराव होता. श्री हायाशीला थोडं कमी दिसत असावं असं लेखकाला वाटतं. एम्बेसीत तुमचं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात तुमच्याशी फोनवर बोलल्यापासून मी एकदा तुमची भेट होईल असं वाटलं होतं. बरं झालं एकदाच आजचा दिवस उजाडला. म्हणजे कधी एकदा भेट होईल याविषयी लेखकाला उत्सुकता होतीच. आम्हालाही खूप बरं वाटलं तुमची भेट घ्यायची संधी मिळाली म्हणून. आता हे सगळं पहिल्या भेटीतलं किंवा आपण एकमेकाचं आदर स्वागत करतो
त्यातली औपचारिकता होती. औपचारिक बोलणं हा जपानी माणसाचा स्वभाव आहे, हे लक्षात घ्या. औपचारिक बोलणं. जगात कदाचित इतकी सुंदर औपचारिक अभिव्यक्ती दुसऱ्या भाषेत असण्याची शक्यता फार कमी. मराठी भाषेत आपण आभारी आहो म्हणायला सुद्धा संकोचतो. त्याऐवजी थँक्यू म्हणणं सोपं आणि सरळ वाटतं. जपानी माणूस जो आहे तो जे इथं जोडपं आले तो माणूस इंग्रजी बोलत नाही. त्याची जी स्वतःची मातृभाषा आहे जपानी, त्यामध्येच तो बोलतोय. मग ऐकणाऱ्याला ते त्याच्या अभिनिवेशावरनं समजून घ्यायचं आहे. पण ती सोपी भाषा आहे, लेखक म्हणतो, लगेच समजते, आपल्याला कळते. आणि आपण मात्र मराठी सोडून इंग्रजी शब्द वापरतो. जपानीत मात्र तासनतास औपचारिक बोलत राहण्याची पद्धत आहे. त्यामुळे साध्या भाषणात सुद्धा मुद्द्यावर यायला जपानी माणूस 5-10 मिनिटं लावणार. म्हणून श्री हायाशीला मी मध्येच थांबवलं. ते सगळं सोडून द्या, माझ्याकडे काय काम काढलं ते सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आकाशमध्ये लेखक जपानमध्ये आहे आणि जपानचाच एक आपल्याला तिथली सांस्कृतिक, भौगोलिक जी परिस्थिती आहे किंवा तिथलं वातावरण त्याविषयी जाणून घ्यायचं आणि जपानी माणसाच्या स्वभावाची ही वैशिष्ट्ये नकळत लेखक आपल्यापुढे मांडताना दिसतो. ही आपली जी चर्चा आहे मित्रांनो, ती अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.